धोकेबाज मुलीवरती प्रेम करण्यापेक्षा त्या वटवा गुलावरती केलेलं बरं असतं. धोकेबाज मुलीवरती प्रेम करण्यापेक्षा त्या वटवा गुलावरती केलेलं बरं असतं, कारण ते उलट लटकतं पण उलट्या काळजाचं नसतं. या ठिकाणी कुणीही उलट्या काळजाचं नाही. आपण सगळे दिलदार आहोत म्हणून तर आपण प्रेम जलसाला आलो आहोत. या ठिकाणी माझा अभिमानाने ऊर भरून येतोय. त्याचं कारण असं, माझ्या आयुष्यातली पुण्यातली पहिली कविता मी या स्टेजवरती सादर केली होती. जिच्यासाठी सादर केली होती ती तिथं मैत्रीण म्हणून बसलेली होती. नंतर प्रियसी झाली आणि आता ती बायको आहे. आज या ठिकाणी मी जी कविता सादर करणार आहे ही कविता ह्याच परिसरात घडलेली, मी अनुभवलेली आणि मी भोगलेली कविता आहे. आज शेवटच्या लाईनीत ती बसलेली आहे असं आपण गृहीत धरू. तुमचा उत्साह पाहून मला माझ्याच कवितेच्या ओळी आठवल्या. गुलाबी रात्रीत, चांदण्या रात्रीत, गुलाबी थंडीत मऊ मखमली गादीवरती झोपून आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं. आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं जेव्हा माझी आई म्हणाली, पोरा, सिमेंट कॉन्क्रीटच्या 4 भिंती म्हणजे घर नसतं रे, मनाची मजबूत नाती म्हणजे घर असतं. एकदा ती लाड लाड माझ्या कानात म्हणाली की पडीक पडलेल्या रानात आणि गावाकडच्या भेंड्या मातीच्या घरात तुझा जीव का अडकलाय, ते विकून टाकू आणि शहरात 1 BHK घेऊ. अगं वेडे, पण माझी आई म्हणते आयुष्याचा खेळ नव्या नवरीच्या मेहंदीसारखा आणि नवरदेवाच्या पानाच्या विड्यासारखा रंगला पाहिजे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बंगला बांधता येतो, पण संसार करण्यासाठी बंगला नाही, जोडीदार चांगला पाहिजे. मुख्य कवितेकडे येतो. कवितेचं शीर्षक आहे भारतीय असल्याच्या जाणीवेतून. या संग्रहातली कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे FC रोड. या कवितेतलं प्रत्येक कडवं, प्रत्येक एक प्रसंग आहे. तुम्ही काळजाचे कान केले तर तुमच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचेल. कविता अशी आहे. FC रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो हे कधीच जाणवलं नाही. FC रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो हे कधी जाणवलंच नाही. आणि विद्यापीठाच्या समानतेचं वातावरण गावातल्या वेशीबाहेरच्या मातीला कधी मानवलंच नाही. डेक्कनचा वाफाळलेला अमृततुल्य गरमागरम चहा दोघात एक समान करून पिला तरी तिच्या घरी गोट्या बाहेरच्या देवळीत दांडा तुटलेला कप आणि चिरलेली बशी अजून तशीच आहे हे तिला माहीतच नव्हतं. नाहीतर त्या अमृततुल्य चहाचं तेव्हाच विष झालं असतं. टिळक रोडला एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी खाताना तिला तिखट लागून ठसका लागला आणि खळकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. टिळक रोडला एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी खाताना तिखट लागून तिला ठसका लागला आणि तिच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं.
पण तिच्या माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा पाणवठा वेगवेगळाच आहे हे तेव्हा आठवलं नाही. आणि पिण्याच्या पाण्याच्या पाणवठ्यासारखाच मसनवाटा सुद्धा वेगळाच. म्हणून तर तिला मी साधं ताजमहालाचं चित्र असणारं गिफ्ट सुद्धा कधी पाठवलं नाही. सिटीतल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. सिटीतल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. ती म्हणायचं सोड रे सगळं, ती म्हणायची सोड रे सगळं. घरचे मला खूप जीव लावतात, माझ्या शब्दापुढं कुणीच नाही. घरचे मला खूप जीव लावतात, माझ्या शब्दापुढं कुणीच नाही. माझ्याच कवितेतल्या जाती अंताच्या 2 वही ऐकत म्हणायची, चल ना थोडं फिरून येऊ, पुण्यातले गणपती नवसाला पावतात. गणपती टाळण्यासाठी आणि माझ्यातला विचार माझ्यात जिवंत ठेवण्यासाठी मी तेवढ्या पुरता तिचा निरोप घ्यायचो आणि गालातल्या गालात हसायचो. मी तेवढ्या पुरता तिचा निरोप घ्यायचो आणि गालातल्या गालात हसायचो. जाती अंताची लढाई लढणारा मीच मला किती जातीवादी दिसायचो. मी सांगायचो, संदर्भ देत इतिहास सांगायचो, तिच्याशी भांडायचो आणि तिला सांगायचो की हा देश कसा व्यवस्थेच्या गुलामीत फसलाय. ती माझ्याच वळी मला ऐकवत मलाच येड्यात काढून हसून म्हणायची, अरे मी तुझ्या सोबत आहे ना, तुला कुठं माझ्या जातीवाद दिसलाय. आणि असंच एकदा अचानक तिला घरून बोलावणं आलं. आतल्या खोलीत नेऊन तिला आतलं काही सांगितलं की तिच्या मनाच्या खोलवर आत असलेलं आतलं काही मागितलं. यातलं मला काहीच माहित नाही, पण तिचं शेवटचं वाक्य होतं, अरे आता शक्य नाही, लोक काय म्हणतील. तिचं शेवटचं वाक्य होतं की आता शक्य नाही, अरे लोक काय म्हणतील. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो, गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो, गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. असंवेदनशील समाजाच्या वातावरणात कट्टरतेचा ढोल बडवत लोक दंगली घडवत असताना आम्ही आमचं प्रेम घडवलं होतं, पण आंतरजातीय विवाह मान्यच नाही म्हणून तिने तिचं माझं अंतर वाढवलं होतं. आता शेवटी शेवटाला एकच खंत वाटते की गाव गाड्यावर बोलण्यापेक्षा आम्ही बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर. आणि शनिवार वाड्याच्या पायरीवर बसण्यापेक्षा आम्ही बसायला पाहिजे होतं फुलेवाड्याच्या पायरीवर. हॅलो, क्या बात आहे सुमित. खूप खूप सुंदर अशी रचना सुमितनी सुरुवात करून या कार्यक्रमाची शान वाढवली आहे. की बुद्ध म्हणाला प्रेम कर, येशू म्हणाला माफ कर. बुद्ध म्हणाला प्रेम कर, येशू म्हणाला माफ कर. मानवारे आता तरी या मनाला साफ कर. या मनाला साफ करण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणूनच हा प्रेम जलसा आज इथे भरवला आहे आपण. की मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. दगडाचं फूल करण्याचं ज्यांनी सांगितलं ते ग्रेस, त्यांच्यावरती PhD करतायत आमच्या मॅडम शमीबा पाटील. त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. सुरुवातीलाच ज्यांनी कविता सादर केली, एक मेन्शन करेन बोलताना, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना कोर्टात की याला असं आउट अंडरलाईन करावं, तसं की इथे हॉलमध्ये बसलेल्यांच्या प्रेमाच्या कल्पना असतील किंवा तुमचे अनुभव असतील ते गुलाबी आहेत. ते तुमचे अनुभव गुलाबी आहेत. माझ्या वाट्याला कधीही गुलाबी प्रेम मी पाहिलेलं नाही. आणि म्हणून प्रेमाच्या गुलाबी संकल्पना माझ्या कवितेतून येणार नाही. सहज मिठी, गोडवा आणि ओठावर ओठ, बोटात बोट, असं काही मी अजून अनुभवलेलं नाही. आणि ते कितपत वाटायला येईल मला माहित नाही, कारण व्यवस्थेचा आणि माझा संघर्ष अजून जगण्याचा चाललाय. तर प्रेम बहुत दूर की बात है. बात अगर वो एक शेर है, उसकी पहली लाइन मुझे अच्छे से याद है की बात अगर उठी है तो दूर तलक जाएगी. हे मात्र नाही. म्हणून माझ्या कवितेतून प्रेमाचे आठवडे, प्रेमाचे उन्हाळी, पावसाळी, हिवाळी येतात
राहतात आणि जातात. प्रेमाचे पावसाळे, प्रेमाचे आठवडे, हिवाळे येतात, राहतात, जातात, पण माझ्या अंगावर तो शहारा येत नाही ज्यानं हळूवार हुरळून जावं. असं नातं माझ्या ललाट बंधावर नाही ज्यानं अलगद ओठावरचं मर्म टिपावं. असला कवडसाच नाही ज्यानं माझं काळीज कपार उजळावं. असले आहेत ते फक्त स्वप्न कोंदण, असले आहेत ते फक्त स्वप्न कोंदण, जे पाहत मी स्वतःच्याच मिठीत निजावं. असे नाहीत बाहू ज्याचा उशाला आधार घेत मी शिरवट्याचं ओझं उतरवावं. नाहीत मनगटे अशी, नाहीत मनगटे अशी ज्यांना आर्त डोळ्यांच्या कड्यांना साचणारा विरह आवेगाचा टिपूस झेलावा. प्रेम वगैरे असं काही असतं हे त्यानं गूज कानात व मनात उलगडावं. प्रेमाचा असतो दिवस, सप्ताह वगैरे, प्रेमाचा असतो दिवस, सप्ताह वगैरे असं हे ऐकेवातल्या मिथकासारखं छान वाटतं. प्रेमाचा असतो दिवस, सप्ताह वगैरे असे हे ऐकेवातल्या मिथकासारखं छान वाटतं. उडणाऱ्या पर्या, येणारी दगड, पण माझ्या वाट्याला, पण माझ्या दगड जगण्याला द्यावा शिल्पी आकार असं नाहीच नाही. तरीही तुम्हा सगळ्यांना प्रेम दिनाच्या शुभेच्छा. क्या बात आहे. प्रेम गुलाबी नसतं, परंतु प्रेमाला काही अंगही नसतं. प्रेम हे निरंतर असतं. प्रेम हे खोल असतं, असं खोल असतं की प्रेम म्हणजे काही मागणं नाही. प्रेम म्हणजे काही मागणं नाही, तर देत जाणं प्रत्येकाला मोकळं आकाश. प्रेम म्हणजे काही मागणं नाही, तर देत जाणं प्रत्येकाला मोकळं आकाश. जाळत जाणारा सूर्य सुद्धा कुशीत घेणं सावकाश. जाळत जाणारा सूर्य सुद्धा कुशीत घेणं सावकाश. मी सागर काकडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. टाळ्या वाजवलं थोडं. ते मला आल्यावर आधीच माझ्यासारख्या माणसांनी प्रेम कविता लिहायची आणि यांचं डेअरिंग आमच्यासारख्यांना बोलवायचं. ते सारखं सुरू असतं ना, तुमच्या एका गोळीवर आणि हे ते. तरी पण प्रयत्न करतो, तुम्ही समजून घ्या. प्रेम केलं म्हणून गावाकडून हाकलून दिलेले माझ्यासारखे अनेक समोर बसले असतील. म्हणजे असं होतं ना, आमच्याकडे गावात कटाळी होती लोक मला. आणि त्यात लफडं असं होतं, एकदम म्हणायचं काकड्याच्या पोराचं शिंदेच्या पोरीवर चालू. आणि ते प्रॉब्लेम हा आहे ना की प्रेम ही संकल्पना लफड्यामध्ये गेली का नाही, त्याचा प्रॉब्लेमच होतो. हा म्हणजे प्रेम हे प्रेम आहे ना. आणि मला असं वाटतं की इथं बसलेल्या माझ्या मित्रांना विनंती आहे, जर तुम्हाला गावातून हाकलून दिलं नसेल प्रेम केलं म्हणून, तर गावाकडे जावा, 2-3 वर्ष राहावा आणि मग या. तो अनुभव फार भारी असतो. कागद आणलेले आहेत, एक एक वाचून दाखवतो. अगदी सवयच नाही ना आपल्याला कागद घ्यायची. ते गंमत अशी आहे ना की आम्ही विद्रोही कवी संमेलनाला गेलो की मी आधीच सांगतो, सुमित तू उरकून घे. म्हणजे मला अंदाज येतो की पळायला लागतंय का थांबायला. आता यांनी उरकून घेतलंय, तरी पण ऐका की आनंद दादा, सचिन दादा, आपल्या प्रेमावर लिहिलेल्या कित्येक ओळी चोरीला गेल्या. आपल्या प्रेमावर लिहिलेल्या कित्येक ओळी चोरीला गेल्या. एवढं प्रेम लोकांचं माझ्यावर. येतंय, जमतंय. म्हणजे आता हे मला कॉन्फिडन्स येईल आता पुढचं काहीतरी म्हणायला. हळूहळू शिकण्याची गोष्ट आहे. हा, गावातून हाकलून दिलं तो गोष्ट वेगळी, पण हळूहळू शिकण्याची आहे. बघा की आपल्या प्रेमावर लिहिलेल्या कित्येक ओळी चोरीला गेल्या. एवढं प्रेम लोकांचं माझ्यावर. मी तर तुला अख्खी वही दिली होती कवितेची. मी तर
तुला अख्खी वही दिली होती कवितेची, नंतर कळलं तू तिचाच लिलाव केलास. आपल्या प्रेमावर लिहिलेल्या कित्येक ओळी चोरीला गेल्या, एवढं प्रेम लोकांचं माझ्यावर. मी तर तुला अख्खी वही दिली होती कवितेची, नंतर कळलं तू तिचाच लिलाव केलास. आता हक्क ना तुझ्यावर उरलाय ना माझ्या कवितांवर. आता हक्क ना तुझ्यावर उरलाय ना माझ्या कवितांवर. आता नशिली कविता. बघा की मला लय आनंद झालाय की प्रेम कविता म्हणायला बोलवले म्हटल्यानंतर. थंडीचे दिवस आहे. तुला या थंडीचं काहीच कसं वाटत नाही. तुला या थंडीचं काहीच कसं वाटत नाही ग. माझ्या तर काटा येतो अंगावर. तुला या थंडीचं काहीच कसं वाटत नाही ग. माझ्या तर काटा येतो अंगावर. ऐक ना, थोडी जवळ ये. ऐक ना, थोडी जवळ ये. चल या थंडीचा काट्याने काटा काढू. मला कळत नाही की मी विद्रोही का झालो हेच कळत नाही. हा परत एकदा तर सगळ्यांच्या आग्रहा खातीर. अशीच परत विद्रोही होता. गावात ना हाकलून दिल्यापासून हा ना. ती लोक म्हणायचे वडील एक तर डॉक्टर, ते आमचं सगळं असे कारस्थान आम्ही केलेली. पण एक आहे बरं का, आणि एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. आता त्यांना जर ज्यांनी ते भोगले ना त्यांनाच माहिती. वाघ सर, गावातल्या सगळ्यात सुंदर मुले आहेत का नाही, गावातल्या सगळ्यात सुंदर मुले आहे का नाही, ह्या गल्ली बोळातच राहतात. आलं मेन रोडला कोण नसतंच की आपण फिरत चालू दिसले. हा म्हणजे असं ते सगळं भयंकर आहे. आणि तुला या थंडीचं काहीच कसं वाटत नाही. माझ्या तर काटा येतो अंगावर. तुला या थंडीचं काहीच कसं वाटत नाही ग. माझ्या तर काटा येतो अंगावर. ऐक ना, थोडी जवळ ये. ऐक ना, थोडी जवळ ये. चल या थंडीचा काट्याने काटा काढू. धन्यवाद. आणि कविता घ्यायची आता. सेकंड राऊंड आहे. नाही, मी 4-4 ओळी म्हटलं. हा म्हणजे मी परत एकदा सांगतो की मी आधी म्हटलं आपल्या प्रेमावर लिहिले कित्येक ओळी चोरले गेले, आणि दुसऱ्या वेळेस म्हटलं तुला या थंडीचं काहीच कसं वाटतं. ही कविता आहे ना, प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आता मला असं वाटायला आता मी दुसरी कविता म्हणणार होतो, वेगळी कविता घेतो. वातावरण थोडं बघा की या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं. या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं आणि त्या बाजूला कुणीच नसावं. या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं आणि त्या बाजूला कुणीच नसावं. पोचलंय वाटतं कंटेंट आहे. या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं आणि त्या बाजूला कुणीच नसावं. मग अख्खी रात्र तिच्या आठवणीत आपण रडावं. किती भयंकर असतं. गैरसमजातून दूर व्हावं एकमेकांपासून.
गैरसमजातून दूर व्हावं एकमेकांपासून, तिनं तिकडं झुरत बसावं, आपण इकडे झुरत बसावं. गैरसमजातून दूर व्हावं एकमेकांपासून, तिनं तिकडं झुरत बसावं, आपण इकडे झुरत बसावं, आणि एकच वाक्य दोघांच्या ओठावर समांतर असावं. सारं काही उद्ध्वस्त झालं ना, किती भयंकर असतं ना. कविता लिहायला घ्यावी एखादी, कविता लिहायला घ्यावी एखादी, आणि ती अपूर्णच राहावी कायमस्वरूपी. कविता लिहायला घ्यावी एखादी आणि ती अपूर्णच राहावी कायमस्वरूपी. तसंच आयुष्यात परत नक्की येते सांगून जाणारी ती कधीच येत नाही. आपण मात्र तिच्या प्रतीक्षेत कविता पूर्ण होण्याची वाट पाहायची, कागदावरची आणि आयुष्याची. आपण मात्र कविता पूर्ण होण्याची वाट पाहायची, कागदावरचीही आणि आयुष्याचीही. किती भयंकर असते. ओठांवर ओठ ठेवून रात्रभर एकांच्यात एकरूप होऊन जाणारे, ओठांवर ओठ ठेवून रात्रभर एकमेकांच्यात एकरूप होऊन जाणारे एवढ्या दूर जातात की एकमेकांच्या बिछाण्यावर साधी जागा सुद्धा राखीव ठेवता येत नाही. ओठांवर ओठ ठेवून रात्रभर एकमेकांच्यात एकरूप होऊन जाणारे एवढ्या दूर जातात की एकमेकांच्या बिछाण्यावर साधी जागा सुद्धा राखीव ठेवता येत नाही. आता असो आयुष्यात किंवा नसो, साधा फरक सुद्धा पडत नाही. किती भयंकर असतं ना. तिच्या पैंजणांचा आवाजाचा भास आपल्याला क्षणोक्षणी व्हावा, तिच्या पैंजणांच्या आवाजाचा भास आपल्याला क्षणोक्षणी व्हावा. एखादी वस्तू नाही सापडली तर आपण तिला आवाज द्यावा. तिच्या पैंजणांच्या आवाजाचा भास आपल्याला क्षणोक्षणी व्हावा. एखादी वस्तू नाही सापडली तर आपण तिला आवाज द्यावा. उत्तरात स्मशान शांतता मिळावी. किती भयंकर. आणि शेवटचं कडवं आहे बघा, किती भयंकर असतं ना. ज्यांच्यासाठी आपण मेलेलो असतो, किती भयंकर असतं ना. ज्यांच्यासाठी आपण मेलेलो असतो त्यांच्यासाठीच आपल्याला जगावंसं वाटतं. किती क्या बात आहे सागर, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर अशी रचना सादर केली आणि जागृती आणली. भयंकर. शेवट वन्स मोर. प्रचंड भयंकर, प्रचंड भयंकर आहे. त्यासाठी मी एक काम करतो, पहिले मला जे आवडतात ते कडवे आणि नंतर शेवटचं कडवं, की शांतता. या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं. या कुशीवरून त्या कुशीवर मध्यरात्री आपण वळावं आणि त्या बाजूला कुणीच नसावं. किती भयंकर असतं ना, किती भयंकर असतं ना. ज्यांच्यासाठी आपण मरून गेलेलो असतो त्यांच्यासाठीच आपल्याला जगावंसं वाटतं. किती क्या बात है सागर. कि हर हर्फ ईमान हुआ है उनका खत कुरान हुआ है. हर्फ हर्फ ईमान हुआ है उनका खत कुरान हुआ. हेलो, दिल ही दिया है मैंने तेरा, कौन बड़ा नुकसान किया है. सचिन माळी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. सागरनं लयच भयंकर कविता म्हणली. आणि त्यांना असं म्हटलं की विद्रोही लोक प्रेम कविता करू शकतात का.
मला असं वाटतं की प्रेमाला आपण विद्रोही किंवा आणखीन कुठल्या कसोटीमध्ये बसवू शकत नाही. प्रेम हे प्रेम आहे, फक्त त्यांचं आणि आमचं सेम नाही आहे, हे मी आधीच क्लिअर करतो. बरोबर आहे. आता आपण मॅच्युअर प्रेमाच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो, पण मला असं वाटतं की इथं बसलेला एकही व्यक्ती असा नसेल की टीन एजमध्ये त्याच्या हृदयामध्ये काहीतरी धडधड झाली नसेल. झाली आहे ना? बघा लगेच सगळ्यांच्या डोळ्यासमोर चेहरे आले. आले का? हा? अख्खी लिस्ट आली काय झालंय? आपल्याला कपडे चेंज करायची सवय लागलेली आहे ना. ते कसं आहे, कोणाचे डोळे चांगले, कोणाचे नाक चांगलं असं असते ते. अच्छा. मॅडम, आमच्या शमीबा मॅडम काय म्हणाल्या की काल रिप्लाय आलेले दिसत नाहीत, बरेच त्याच्यातले दिसत आहेत. जखमी शेर. हे शमीबाचे तर खूप आलेले आहेत. परवा फिश पॉन्ड पडले, त्याच्यावर 5-6 लोकांनी आय लव्ह यू म्हटले तिला. तर अशीच एक कविता, थोडं म्हणजे यातील पात्र सर्व काल्पनिक समजावीत, आणि जर त्याचा वास्तवाशी काही संबंध दिसलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा. काय नाही, आता कसं आहे म्हणजे समतेच्या जवळीत 20 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, त्यामुळे तेवढी अंडरस्टँडिंग आहे. तर काय झालं होतं, आता आम्ही 40शीत आलो आणि आमचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता कोण जरी जाता जाता जरी पास झालं तर लोक नंबर घेतात पहिल्यांदा आणि कचकन एक स्माइली पाठवतात. त्यामुळं काळ बदललाय ना. आधी नुसतं बोलायचं म्हटलं तर 1.5-2 वर्ष जायची. बरोबर आहे ना? आता लय काळ बदललेला आहे. तर मी त्या काळाबद्दल बोलणार आहे, त्या काळाबद्दलची एक कविता. आणि आनंद भाऊ आहेत, वैभव दादा आहेत, आमचे मित्र सागर आणि सुमित आहे, अस्मिताताई तर आमच्या चांगल्या कवयित्री आहेत, शमीबा, दिशा ह्या चांगल्या कवयित्री महाराष्ट्रातल्या आहेत. तर एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करतो. आणि मला कसं की यांच्यासारखं वाचता येत नाही, गाऊन हे करण्याचा प्रयत्न मी करतो. ओके, आता ती वेळ न्यारी होती, तो काळ न्यारा होता. ती वेळ न्यारी होती, तो काळ न्यारा होता. तू पिंजऱ्यात होती, मी पहाऱ्यात होतो. तू पिंजऱ्यात होती, मी पहाऱ्यात होतो. ओले तुझे डोळे, अगं ओले तुझे डोळे, ओलाच तो किनारा. ओले तुझे डोळे, ओला तो किनारा. तू वादळात होती, मी वावटुळात होतो. तू वादळात होती, मी वावटुळात होतो. किती तरसला जीव, किती तरसला जीव हा एका भेटीसाठी. आता लगेच भेट होत्या, त्यावेळची गोष्ट. किती तरसला जीव हा एका भेटीसाठी. उंबऱ्यात आडली तू, मी दारात होतो.
उंबऱ्यात आडली तुम्ही दारात होतो अन चिठ्ठी कशी द्यावी तुला चिठ्ठी कशी द्यावी मार्ग काही नव्हता अग चिठ्ठी कशी द्यावी मार्ग काही नव्हता काळजात ठसली तू कागद कोरा होता काळजात ठसली तू कागद कोरा होता आणि नजरांचा ह्यो नजराना नुसती बघाबघीच चालायची काय दुसरं लावूनच सुखी नजरांचा ह्यो नजराना कसा बहरला होता नजरांचा नजराना कसा बहरला होता तू बाण मारला जो पेरला मीच होता तू बाण मारला जो पेरला मीच होता व्हॉट्सअप नव्हते तेव्हा मोबाईल बी नव्हता व्हॉट्सअप नव्हते तेव्हा मोबाईल बी नव्हता फेसबुक नव्हते तेव्हा मेसेंजर बी नव्हता हृदयाला रेंज होती हा श्वास चार्ज होता हृदयाला रेंज होती हा श्वास चार्ज होता आणि इंस्टा नव्हते तेव्हा आता काय रील्स लय आले काय काय आणि स्टेटसला बरोबर ठेवतात आणि बरोबर त्याच व्यक्तीला बाण लागला पाहिजे आणि ते पण स्टेटस ठेवून परेशान असते कुणी बघितलंय ज्याच्यासाठी ठेवले त्यानं बघितलं का नाही बघितले ते जाम झालेलं असते रातभर दिवसभर इंस्टा नव्हते तेव्हा आयफोन बी नव्हता अगं इंस्टा नव्हते तेव्हा आयफोन बी नव्हता आईचा काव होता तेव्हा बापाचा मार होता आई कावते ना लगेच पोरगीचे डोळे बघून आईला कळते की काहीतरी झंझट झालेली आहे बरोबर आहे ना आयाला हुशार असतात लक्षात घ्या आणि आयाच खरं पोरींना काळजी घेतात आईचा काव होता बापाचा मार होता बहिणीचा नाद सोड बोलला तुझा भाऊ सगळ्यात पहिला हे भाऊ नावाची जी जमात आणले डेंजर आहे म्हणून आपल्या बहिणीवरचा सगळ्यात मोठा पोलीस कोण असेल तर तो भाऊ असतो कारण ते फिरत असतो ना त्याचं आणि तिचं फील्ड एकच असते बरोबर कळते त्याची बहीण आहे ना ती तिकडं असं असं चाललेलं आहे बरोबर ते नेटवर्क शोधतात सर्चिंग चालूच असते त्यांची आणि मग तो जो त्याला कळतं की आपल्या बहिणीच्या मागं म्हणजे लाईन बिन मारतोय हा पोरगा तर त्याला बरोबर तो टार्गेट करतो जाऊन लगेच धरतोच त्याला बहिणीचा नाद सोड बोलला तुझा भाऊ बहिणीचा नाद सोड बोलला तुझा भाऊ त्याने उगारला हात तू हात धरला होता त्याने उगारला हात तू हात धरला होता होती आपली भाषा जेव्हा शब्द मुका होता होती आपली भाषा जेव्हा शब्द मुका होता मला रावच घावला होता तुझा डोळा लवला होता मला रावच घावला होता तुझा डोळा लवला होता आता बघा हे चालू आहे भावाने किती दादागिरी केली ते चालूच आहे मग भाऊ काय करतो पहिला एकटा येतो आणि नंतर मग त्याचे 4 भाऊबंद घेऊन येतो परत आणि मग तो परत धरतो कुन्नस तुझ्या भावाची माझी खोप फोडली होती येते दगड खटाक लागतो इथे कुन्नस तुझ्या भावाची माझी खोप फोडली होती माझे रक्त थांबवाया तू ओढणी फाडली होती माझे रक्त थांबवाया
माया तू ओढणी फाडली होती. जवा ईदीचा शीर कुर्मा, जवा ईदीचा शीर कुर्मा तू पाठवणार होती. ईदीचा शीर कुर्मा तू पाठवणार होती. मी चांद झालो होतो तू चांदणी दिसत होती. मगाशी मी चांदावर टीका केलेली आहे, पण लक्षात घ्या की मुस्लिम कल्चरमध्ये चांदाला आणि चांदीला खूप महत्व आहे. आणि आपल्यात सगळ्या लव्ह स्टोरीमध्ये कसं असतंय, एक ठरलेल्या ह्याच्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू लव्ह स्टोरी येत नाही प्रेम कवितेमध्ये. पण जवा ईदीचा शीर कुर्मा तू पाठवणार होती. जवा ईदीचा शीर कुर्मा तू पाठवणार होती. मी चांद झालो होतो तू चांदणी दिसत होती. स्वप्नातली ही गोष्ट, स्वप्नातली ही गोष्ट स्वप्नात विरणार. स्वप्नातली ही गोष्ट स्वप्नात विरणार. मला जात छळणार तुला धर्म गिळणार. मला जात छळणार तुला धर्म गिळणार. मला जात छळणार तुला धर्म गिळणार. क्या बात है. अमृता प्रीतम म्हणायच्या की जहाँ भी आजाद रूह की झलक पडे समज लेना वही मेरा घर है. ते आजाद रूह म्हणजेच प्रेम. आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. ऍक्च्युली जे मध्ये मध्ये बोलतायत ना त्यांची सुद्धा एक कविता होईल खरं तर, इतके छान बोलतायत. तर मी दुःख अडवायला होऊन जाऊ दे. कोणाच्या गावावरून? माझ्या गावावरून कुठे जाता बे? जातीच्या या दुसरी कविता घेऊ द्या जरा मला. जातीच्या या उंबऱ्यात, जातीच्या या उंबऱ्यात दैव थांबल र. कुंकवाच्या दावणीला प्रेम बांधल. असाही स्टॉक आहे माझ्याकडं, पण तुम्ही म्हणते घेऊ देत नाही. परवा तिचा फोन आला आणि फोनवर लय रडत होती हुंदके देऊन देऊन. मला म्हटली राजा माझं चुकलं रे, मी एवढं रागवायला नको होतं. तू म्हणशील आता तसंच बोलीन, तू म्हणशील तसंच वागील, तू म्हणशील तसंच करील. एकदा फक्त माफ कर राजा, आय लव्ह यू, आय मिस यू. मला म्हटली एकदा फक्त माफ कर राजा, आय लव्ह यू, आय मिस यू. एवढं काळजीपूर्वक बघू नका, रॉंग नंबर होता. बायको कोणाची होती माहित नाही. मला लय बरं वाटलं ऐकून. कसं आहे, आयुष्यात पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजे. उगाच चेहरे वाचत बसू नका. बरोबर आहे? कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे. हा, आता त्याला इको. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे. तिच्या एका इशाऱ्याने जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी. पूर्ण होतच नाही तो, नाही सागर भाऊ? जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफ्फू रफ्फू. रफ्फू समजते ना?
तिच्या एका इशाऱ्याने तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन. तू जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा. कुणी कोणाला दगा दिलेला नाही. मॅच्युअरली सगळं झालेलं आहे. नाही तर मनसान लय दुःखात आहे बापूर. तू जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा. नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना. जशी आलीस येताना जातशीच जाताना. कशाला पोवडी मिठी कशाला त्रास ओठांना. हे सगळ्यांना कळणार नाही. ज्यांच्या आयुष्यात अनुभवाचे हे क्षण आलेले आहेत त्यांनाच कळेल ह्या ओळीचा अर्थ काय आहे. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले. कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन. मले जीवलावला जितका 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 जितका. मले जीवलावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. किती सात्विक भावना आहे वा कवीची. या अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागसन सात्विक कवी तुम्हाला भेटणार. मले जीवलावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. जराशी याद थोडी तू जरा काळीज जाळी नमी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन. कधी जर एकटा पडलो 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 ग. ही कविता तुमच्या डोक्यात फिरत राहणार आहे. हो मला कधी फोन करतात सचिन भाऊ पोरं 11 वाजता 12 वाजता रात्री 1-1:30 आणि मग मला विचारतात सर झोपले का. म्हणलं 1:30 वाजला नाही एखादं कडवं त्या कवितेचं वर लाज बीस काही इतक्या रात्री. कधी जर एकटा पडलो सांग दिसणार का ग तू. खरी तळमळ बघायला खोटी रुसणार का ग तू. सांगना 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 चमत्कार घडेल का. सांगना 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 चमत्कार घडेल का. माझ्या नावाचा ठोका तुझ्या
काळजात पडेल का. आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाहीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन. गरज पडणार काठीची. शेवट. लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यासाठी माझी कविता आहे. कारण उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा, उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं. डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं. आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा खर तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं. प्रेमाचे सगळे संदर्भ तुम्हा आम्हाला कळतात. ज्या प्रेमाबद्दल हा विषय आहे, हा कार्यक्रम आहे, ते प्रेम असं खैरबांड प्रेम आहे का? जानू, पिलू, सोनू, मोनू, कुत्र्याची नाव आहे ते. पोती पडपड मूड भया पंडित भयानक कोय ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होय. जे कबीरानं सांगितलं ते कुठल्या प्रेमाबद्दल सांगितलं हे डोक्यात घाला. नाही तर मुलं कुठल्या गोष्टीवर प्रेम करतील सांगता येत नाही. मुलांना काय आवडतं? सिल्की हेअर, चेहरा फेअर, मेंटेन फिगर. आणि मुलींना सुद्धा तेच पाहिजे असतं. ही शुड बी चार्मिंग, स्वीट अँड क्यूट. ही माप कधीही सात्विक प्रेमाची असू शकत नाहीत. कारण 32-36 सेंटीमीटर हाडामासाच्या सांगाड्याच्या आतमध्ये मिनिटाला 72 वेळा धडकणारे एक काळीज असतं. त्या काळजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं म्हणजे प्रेम. त्या शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला, त्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. त्या हीर रांझ्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. त्या लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो. अरे मी बघितलेलं खरं प्रेम ज्यावेळेस 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो. त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. आता या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं. या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं. पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहान पेक्षा श्रेष्ठ वाटतो. खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो. प्रेमाला संदर्भ लावायचे तर ते आत्मिक समाधानाचे संदर्भ लावले पाहिजेत. कारुण्यमय प्रेमाचं आपलं अस्तित्व असलं पाहिजे. गरज पडणार काठीची, लागताचा हुलसाठीची, उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाटाघाटीची. बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी. बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी. शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हासलो मी. तिथे पिक येईल अश्रूंचे, तिथे पिक येईल अश्रूंचे, तिथे पिक येईल अश्रूंचे, जिथे तुझला पेरीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. तू ह्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. तुले चोरून पाहिन मी. तुले चोरून पाहिन मी. धन्यवाद. मी कवयित्री आहे आणि माझे नातेवाईक मला म्हणतात की काय प्रॉपर्टी तुझ्याकडे.
त्यावेळेस मी यांची नावं घेते सगळ्यांची. खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि कधीच न संपणारी प्रॉपर्टी आहे, पण वेळ संपत चाललाय म्हणून मी एक छोटीशी कविता म्हणते आणि वैभव सर माईक हातात घेतील. कि मैंने तुमसे बेइंतहा मोहब्बत की और तुम पे इल्जाम तक नहीं दिया, क्या इतना काफी नहीं था. मैंने तुमसे बेइंतहा मोहब्बत की और तुम पे इल्जाम तक नहीं दिया, क्या इतना काफी नहीं था. और लोग पूछते रहे मुझे कि किस भगवान को मानती हो तुम, और मैंने तुम्हारा नाम तक नहीं लिया, क्या इतना काफी नहीं था. और मैंने तुम्हारा नाम तक नहीं लिया, क्या इतना काफी नहीं था. और तुम्हारी शर्त थी कि उजालों में नहीं अंधेरों में मिलूं तुम्हें. तुम्हारी शर्त थी कि उजालों में नहीं अंधेरों में मिलूं तुम्हें, और मैंने दिल में अंधेरे भर लिए, क्या इतना काफी नहीं था. तुम दे सकते थे मुझे बेशुमार दौलत बेहिसाब पैसा. तुम दे सकते थे मुझे बेशुमार दौलत बेहिसाब पैसा, मगर मैंने तुम्हारा दीदार मांगा, क्या इतना काफी नहीं था. आणि शेवट असा है कि अगर मान लो हो गई मेरी मौत तुम्हारे बगैर कहीं भी इस जहां में. अगर मान लो हो गई मेरी मौत कहीं भी इस जहां में, तो तुम्हारे सिवा कोई गवाह नहीं छोड़ा, क्या इतना काफी नहीं था. धन्यवाद. असं म्हणतात की प्रेम केल्यासारखं वाटतं हिंदीत, त्याच्यामुळे हिंदीत कविता केली. तर वेळ कमी आहे, तुम्ही सगळ्यांनी खूप छान ऐकलत. मी वैभव सरांना माईक देते आणि त्यांची गझल, त्यांची रचना त्यांनी सादर करावी अशी त्यांना विनंती करते. वेळ खूपच कमी आहे, तर काही सुटे शेर आणि एक गझल सादर करतो. एक जुना शेर आहे की कुठे पक्षी कुठे झाडी, कुठे तेथे झरे आता. कुठे पक्षी कुठे झाडी, कुठे तेथे झरे आता. जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. दुसऱ्या गझलेचा एक मतलानी शेर असा आहे की कोण मला बळ पुरवत आहे, कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे. कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे. तुझेच घरटे गळके नाही, तुझेच घरटे गळके नाही, ताज महालही ठिबकत आहे. तुझेच घरटे गळके नाही, ताज महालही ठिबकत आहे. आणि शेर बघा, एक मतलानी शेर की जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा. जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा, पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा. पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा. यामुळे तर ऊन हे जळते तुझ्यावर, यामुळे तर ऊन हे जळते तुझ्यावर. रंग नाही एवढा गोरा उन्हाचा, रंग नाही एवढा गोरा उन्हाचा. अजून एक मतलानी शेर की बंद दिवसाच्या घराचे दार होताना, बंद दिवसाच्या घराचे दार होताना, रोज आठवतो तुला अंधार होताना. रोज आठवतो तुला अंधार होताना. सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर, सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर. पण आता नाहीस हिरवेगार होताना, पण आता नाहीस हिरवेगार होताना. आणि एक आठवणींवरची कविता आहे. सांज घराशी घुटमळताना आठवते का काही. सांज घराशी घुटमळताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. भोळी स्वप्ने नयनी घेऊन दोघे जागत होतो. मागत होती तू मजला मी तुझला मागत होतो. आभाळी तारा तुटताना आठवते का काही. आभाळी तारा तुटताना आठवते का काही.
एक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे, हात घेऊनी हातामध्ये धुक्यात हरवून जाणे. एक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे, हात घेऊनी हातामध्ये धुक्यात हरवून जाणे. धुके उन्हाला पांघरताना आठवते का काही, धुके उन्हाला पांघरताना आठवते का काही. लाख पहारे असतानाही भेटतो होतो आपण, वादळ वारे असतानाही भेटतो होतो आपण. पाऊस धो धो कोसळताना आठवते का काही, पाऊस धो धो कोसळताना आठवते का काही. एक चित्र बघा. मावळतीचे ऊन जळाच्या खोल तळाला गेले, पाण्यावरच्या लहरी मोजत कोण तिथे बसलेले. मावळतीचे ऊन जळाच्या खोल तळाला गेले, पाण्यावरच्या लहरी मोजत कोण तिथे बसलेले. काठ नदीचा किलबिलताना आठवते का काही, काठ नदीचा किलबिलताना आठवते का काही. शेवटच्या ओळी. विसरून सारे जाण्यासाठी भेट एक ती घडली, माझ्या सोबत पक्षी रडले आणिक झाडे रडली. विसरून सारे जाण्यासाठी भेट एक ती घडली, माझ्या सोबत पक्षी रडले आणिक झाडे रडली. सांग तुला आता रडताना आठवते का काही, सांग तुला आता रडताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. धन्यवाद. वेळ संपला आहे तरी सुद्धा एक कविता घेण्याची विनंती करते मी अनंतराव सरांना, आणि त्याच्यानंतर सचिन माळी सर आभार प्रदर्शन करतील. हे तुमच्यावरती तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. कुठे अश्रू अडवले मी, कुठे अश्रू अडवले मी. कुठे त्याचे धरण झाले, कसे वातावरण झाले. जरा अफवा पसरलेली, जरा अफवा पसरलेली. पुढे त्याचे शरण झाले, कसे वातावरण झाले. फक्त जाताना प्रेम आणि मैत्री सगळ्यात जास्त कन्फ्युजन याच्यातच आहे तरुणांचं. म्हणून जाता जाता आता चाललोच आहे, तर ही एक गोष्ट तुम्ही फक्त समजून घेणं गरजेचं आहे. कारण नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई, म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही.
नाते संबंध जपत असताना मला लय जणांनी विचारलं, तुम्ही मित्रावर कविता करता, मैत्रीण असू शकत नाही का? एक हिंदीचं वाक्य आहे की एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. तेही असू शकतात, फक्त त्यासाठी काही गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, आणि हा आधीच ठरवणं गरजेचं आहे बरं का. आजच्या 90-95% तरुणांचा प्रॉब्लेम हा झालेला आहे, त्यांना कळतच नाही नेमकं आपलं नातं कोणतं आहे. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या इथे ठरवूया हद्द आपापली, गंध दोन्हीकडे पन्निराळा फुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. एखादा मित्र शेमळा जरी असला ना तरी तुम्हाला तो आत्महत्या करू देत नाही. मध्यंतरी मला एक मेसेज आला, आता जरा तो व्हायरल चालू आहे. मैसेज ऐसा होता कि घर में आग लग गई, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर बोला अबे पगले फिर जला ही क्या है. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, एक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला शेवट, जाळताना मला देह ठेवासा. दक्षिणेकडे कराय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, जाळताना मला देह ठेवासा.
खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्रवण्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा गारव्यासारखा गारव्यासारखा. कार्यक्रम संपलाय. फक्त त्यापूर्वी एवढं सांगायचं आहे, आभार मानणार आहोत आणि शेवटी भारतीय संविधानाचं जे काही प्रास्ताविक आहे, प्रियांबल जे आहे ते वाचून आपण समाप्त करणार आहोत. तर आभार मानतो आधी. तोपर्यंत तुम्ही सगळे या. कला संगिनीची सगळी टीम या ठिकाणी समोर या. नव्यान महाजलसा सगळा उभा राहावा समोर. शमीबाच्या म्हणजे शमीबा वाचेल. सगळ्यात शेवटचा जो शोषित पीडित घटक आहे ती शमीबा आहे. तर तिच्या प्रतिनिधित्वाखाली आपण हे प्रियांबल वाचणार आहोत. त्यापूर्वी आभार मानतो विजय बापू टाकले हे या ठिकाणी आले. माननीय विजय बापू टाकले यांचं आभार. माननीय बाळासाहेब भांडे आले, त्यांचे आभार. दीपक कसाळे, किशोर आयविळे, बाळासाहेब सावंत, कवी राजेंद्र वाघ, दीपक म्हस्के, प्राध्यापक स्वाती कांबळे, मिलिंद पवार, रवी कांबळे, अनिल सकट, कवी जित्या जाली हे सगळे आले. यांचं सगळ्यांचं आभार. वैभव देशमुख, अनंतराव, शमीबा पाटील, सुमित गुणवंत, सागर काकडे, अस्मिता चांदणे या सर्व कवींचं आभार. नव्यान महाजलशाच्या क्रांतिशाही शीतल साठे आणि नव्यान टीम यांचे आभार. स्ट्रीट फोर्स क्रूचा आभार. त्यानंतर महानगरपालिकेने इतका सुंदर हा हॉल दिला, महानगरपालिकेचे आम्ही आभार मानतो. पोलिसांनी सुद्धा थोडा वेळ 10-15 मिनिटं इकडे झाला तरी त्यांनी कॉपरेट केलं, पोलिसांचे आभार मानतो. कॅमेरामन योगेश गोखले यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि राकेश दादा साऊंडवाले त्यांचा आभार मानतो. सर्वांचं कोणाचं चुकून राहिलं असेल तर माफी असावी. सगळ्यांचे धन्यवाद. हा प्रेम जलसा पुढच्या काळात आणखीन चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांचं कौतुक, धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपण हे जे प्रेम आहे त्या प्रेमाला पाया संविधानाचा. विषय आहे अभिमानाचा, माझ्या प्रेमाला आधार संविधानाचा. म्हणून आपण शमीबाच्या हस्ते शमीबाच्या माध्यमातून आपण प्रियांबलचं वाचन करूया. तत्पूर्वी एक बोलायचं आहे मला की वाचन झाल्यानंतर प्रेम जलसा कसा वाटला यासाठी एक छोटासा तुम्ही हे करायचं आहे, आम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे. तुमच्या मोबाईलची टॉर्च फक्त लावायची आहे प्रियांबलचं वाचन झाल्यानंतर. आणि आमचा प्रेम जलसा हा तुम्हाला आम्ही शूट तर करू दिला नाही, पण याचं सगळं शूटिंग हे नव्यान महाजलशाच्या YouTube चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला तिकडे पण पाहायला मिळणार आहे. तर गेल्या वर्षीचा आहे प्रेम जलसा आणि आत्ताचाही, तर तो तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मोबाईलचा टॉर्च ऑन करून आम्हाला सांगायचंय. ओके, तर आपण प्रियांबल वाचूया आता. सर्वांना विनंती करेन आपण आपल्या जागी उभं राहू. सामूहिकरित्या वाचन होईल. माझ्या पाठीमागे आपण सगळेच्या सगळे ही उद्देशिका, जिचा मूळ उद्देशच आणि भारतीय संविधानाचं मूल्य आणि ज्या आहोत ते म्हणजे प्रेम. त्या प्रेमाची सार्वत्रिकता. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पित करीत आहोत. धन्यवाद. कार्यक्रम संपला. आपण सर्वांचे आभार आणि धन्यवाद.
केला आणि भेटूया नक्कीच पुढच्या वर्षी. तारीख बदलणार नाही, पुढच्या वर्षी करूया प्रेम जलसा. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहोत. ज्यांना कोणाला आमच्या कलासंगिनी परिवारामध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी आमच्यापर्यंत येऊन संपर्क साधला तर आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आमच्या कलाकृती आपणास आवडल्यास आमचा नव्यान महाजलसा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या कलाकृतींना लाईक, कमेंट आणि शेअर करा.